शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। त्या शेतकरी मित्रांनो बघा, आता पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर येत्या 2-3 तासात शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे। कारण की बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत होते आणि बघा पहिला टप्पा बऱ्याच शेतकऱ्याला मिळाला आहे। 5,000 काही शेतकऱ्याला 8,000 अशा प्रकारे मिळाले आहे। आता हे मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याचा दुसरा टप्पा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार, आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार, अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तसेच बघा चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। बघा आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजना जे का राखलेला दावा अखेर मंजूर झालेला असून आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात थट्ट ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत जमा केले जाणार आहेत। बघा ही खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, पीक विमा पहिला टप्पा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झालेला आहे। आता दुसरा टप्पा आजपासून म्हणजे की आजपासून कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे, बघा आजपासून या 14 जिल्ह्यात जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, हे 14 जिल्हे कोणते आहेत व तसेच बघा यामध्ये 2022 पासून ते 2025 चे जे का मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, बघा या 14 जिल्ह्यात आजपासून बघा 2022 ते 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्याला आज दुसरा टप्पा मिळणार आहे। ते 14 जिल्हे कोणते आहेत सर्वात पहिले हे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, हे व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला कळेल की बघा आज कोणत्या जिल्ह्यात या 14 जिल्ह्यातच फक्त पैसे मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, ते 14 जिल्हे कोणते आहेत ते तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, 2022 पासून ते ज्या शेतकऱ्याचे पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता 35,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, आता बघा तर यांचे कारण सरकारने सांगितले ते म्हणजे 2022, 2023 आणि 2024 या मागील 3-4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना हे दिला नव्हता। त्यामुळे सरकारने हे निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो बघा, 2022 पासून ज्या शेतकऱ्याचा पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, कारण की 2022 ते 2023 आणि 2024 या मागील 3-4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिलेला नव्हता। त्यामुळे केंद्र सरकारने हे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो बघा, त्यामुळे शेतकरी वर्ग आता सरकारवर नाराज होते। आता सरकारने सर्व शेतकऱ्यांना आता खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे। बघा आजपासून पीक विमा वाटपायला सुरुवात होणार असल्याची ही माहिती समोर आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये बघा सुरुवातीला पाहिलं असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विमा सोडण्याचं सांगितले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ही बघा पेपरवरची बातमी समोर आलेली आहे। कारण की त्यामुळे थोड्याच वेळात आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात येणार आहे। कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र ठरलेल्या गेलेले आहे यांची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केलेली आहे। बघा आज आहे 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे। आता उद्या आणि बघा परवा या 14 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडले जाणार आहे। बघा सगळेच पैसे एकदाच सगळ्या जिल्ह्यात सोडले जात नाही। कारण बघा हा पीक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याचे भरपूर मोठा लाभ म्हणजेच की बघा भरपूर नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्याला खूप मोठा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे। थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यामध्ये वेळोवेळ पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे। बघा काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाला आहे आणि आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे। बघा आज या 14 जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे। ते 14 जिल्हे कोणते आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला ते बघा। आता त्यामुळे 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला आज पीक विमा वाटप करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिलेला आहे। आता बघा 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल। कृषी विभागाने सांगितले आहे की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये पीक विमा येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता कृषी मंत्र्यांनी स्वतः सांगितले की आज 15,000 रुपये शेतकऱ्याला बघा पीक विमा हे मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तरच तुम्हाला कळेल की बघा तुम्हाला 2022 ते 2025
पर्यंत पीक विमा किती मिळणार लक्षात पूर्व ऐका शेतकरी मित्रांनो. बघा, जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. कारण की शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका. बघा, 2022 ते 2025 मे पर्यंत राहिलेले सर्वच पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मिळणार आहे. काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यात बघा 52,000 रुपये, 49,000 रुपये व तसेच शेतकरी मित्रांनो बघा 50,000 रुपये हे पीक विमा मिळाला आहे. आता बऱ्याच शेतकऱ्याला वाटत असेल की एवढा पीक विमा कसं काय मिळाला. बघा, फक्त आता याच 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येणार असल्याची सरकारने जाहीर केलेलं आहे. आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत आणि बघा काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विमाचा वाटप झालेला आहे आणि शेतकऱ्याला वाटत होते की पीक विमा 10,000 रुपये किंवा 15,000 रुपये येईल. परंतु आता केंद्र सरकारकडून बघा 2022, 2023 आणि 2024च्या राहिलेला पीक विमा सर्वच मिळून एकदम खात्यात 50,000 रुपये किंवा 40,000 रुपयापर्यंत येत आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, तुम्हाला बघा तुमच्या शेती पिकाचे 2022, 2023 व तसेच 2024 मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल तर त्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस व तसेच केळी, आंबा, मूग, मटकी, शेंगा अशा सर्वच पिकासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे. जवळपास 35 पिकाची नोंद या पीक विमा योजनात आढळलेले आहे. शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका. आता बघा, आता काहीच मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. बघा, या 35 पिकांपैकी कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकाचे सर्वाधिक पीक मंजूर झालेला असल्याची सांगण्यात जात आहे. बघा, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की बघा या 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार, तुम्ही पात्र आहात का नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे पीक विमा जमा होत आहे हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विमा सोडावा असा आदेश दिलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो बघा, जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा थोड्याच वेळा सोडण्यात येणार आहे. कारण की काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असे कृषी विभागाकडून आदेश आलेले आहे. कारण कृषी अधिकाऱ्यांनी स्वतः सांगितले की आज या 14 जिल्ह्यात पैसे जमा करण्यात सांगितले आहे. बघा कोणते 14 जिल्हे हे पीक विमा जमा होते हे तर आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरण्यात येणार आहे आणि याची यादी सुद्धा तुम्हाला आता 2 मिनिटात सांगणार आहोत. बघा, सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आलेली आहे की सर्वात बँकेमध्ये हे पीक विमा जमा होणार नाही. कारण की मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही आणि सरकारला परत हे सरकारकडून बघा शेतकऱ्याला परत हे त्यामुळे शेतकऱ्याला मोठं नुकसान झालं होतं. म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँक निवडलेले आहेत. या 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. बघा, सरकारने फक्त याच 12 बँकेंना प्राधान्य दिले आहे कारण की पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या 12 बँकेत बघा सोडून इतर बँकेत खातं उघडलेले असेल तर पीक विमा सोडण्यात कंपनीला अडचणी येत असल्याचे समोर आलेले आहे. कारण यामध्ये पीक विमा लवकरच जमा होत नाही असेही सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये हे पीक विमा म्हणजे की सोडला जाणार आहे. आज, उद्या आणि परवा अशा 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या खात्यात हे डायरेक्ट सोडला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. शेतकरी मित्र लक्षपूर्वक ऐका, आज फक्त 14 जिल्ह्यात हे पैसे सोडण्यात येणार आहे आणि बघा 14 जिल्ह्यात जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट आज पैसे मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो बघा, पीक विम्यासाठी निवडलेली या 12 बँकेची यादी सुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे. आता ते 12 बँके कोणत्या आहे लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो, कान देऊन ऐकायचं आहे. व तसेच बघा जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सरकारी बँक व तसेच HDFC बँक, ICICI बँक व तसेच कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा. जवळपास 14 ते 15,000 शेतकरी यामधून बाहेर पडण्यात आलेले आहेत. कारण की गेल्या काही महिन्यापासून पीक विम्यात घोटाळा झाल्याची बातमी समोर आलेली होती. आता बघा, ज्या शेतकऱ्यांना गायरन जमीन, रस्त्यावरती जमीन व तसेच कॅनलच्या बाजूची सरकारची जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. त्यामुळे बघा जिल्हा
तुमचा जिल्हा यात आहे का ते बघा. आज उद्या आणि परवा या 3 दिवसाच्या आत या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे ते जिल्हा सुद्धा सरकारने जाहीर करण्यात आलेले आहे. लक्ष ठेवा की शेतकरी मित्रांनो, जर तुमचा यात जिल्हा असेल तर तुमच्या डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर बघा पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, ते 14 जिल्हे सर्वात पहिला जिल्हा म्हणजे की अकोला बघा. जर तुम्ही अकोला जिल्ह्यातले असेल तर तुम्हाला आज पैसे मिळणार आहे. तसेच बघा नांदेड जिल्हा, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड व तसेच शेतकरी मित्रांनो बघा रत्नागिरी. जर या 14 जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा असेल तर डायरेक्ट तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे. आत्ताची सर्वात ही मोठी ब्रेकिंग न्यूज होती. तर शेतकरी मित्रांनो, अशाच जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.